तर आज आपल्याकडे ओके त्यांचं मी नाव सांगू शकत नाही, त्यांचं आपण लायपोसक्शन केलेलं होतं ऑलमोस्ट किती 5 महिने झाले. तर मी तुम्हाला त्यांचा आधीचा फोटो दाखवतो पहिल्यांदा. तर हे तुम्ही बघू शकता की यांचं ॲक्च्युली गायनेकोमॅस्टिया सर्जरी बाहेर झालेली होती आणि हा जो काही पोर्शन आहे तर त्यांना एक्सरसाइज करून जिम करून पण त्यांना एवढा चांगला रिझल्ट येत नव्हता. आपण साईड व्ह्यूमध्ये बघू. हां, तर हे असं पोट पुढं आलेलं होतं. तर आपण त्यांचं काय केलं, ऑलमोस्ट 360 लायपोसक्शन केलं. जे काही पाठीमागचा एरिया होता तिथले पण आपण फॅट काढले आणि जो काही पुढचा एरिया होता तिथले पण आपण फॅट काढले. त्यांचा आत्ताचा म्हणजे 5 महिन्यानंतरचा रिझल्ट दाखवतो. त्यांनी एक्सरसाइज चालू आहे, एक्सरसाइज पूर्ण बंद आहे, जरी मी त्यांना ॲडवाईस केला होता की करायला, पण डाएट व्यवस्थित ठेवता येत ते. चला आता आपण त्यांचा रिझल्ट बघू. तर हे आहे आधीचं पोट आणि आत्ताचा हा तुम्ही रिझल्ट बघू शकता. ह्याच्यात आपण काय केलं होतं की हे जे काही रेक्टस डिफायनिंग त्याच्यामध्ये लायपोसक्शन केलेले होते आणि सायमल्टेनियसली इथली तुम्ही स्किनची थिकनेस बघू शकता लॅटरली बस. तर साईडचं फॅट पण आपण पूर्णपणे काढलेलं आहे पूर्ण पाठीमध्ये. आणि त्यांना जो काही व्ही शेप जो काही शेप पाहिजे होता तर तो या सर्जरीमध्ये त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. ऑलमोस्ट 5 महिने झाले सरळ. ओके. आणि एक महत्त्वाचं मला एक गोष्ट दाखवायची होती की इथे जे काही इन्सिजन साईट होती, इन्सिजन साईट ऑलमोस्ट कुठेच दिसत नाही आहे तुम्हाला. एकदम पातळ किंवा एकदम छोटासा जो काही निशाण असतो तो निशाण इथं आहे. आणि जे काही मसल जे त्यांचे आधी जी एक्सरसाइज करत होते त्यांचं जे काही मसलची डेफिनेशन आहे ती एकदम चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. पाठीमागं बघू, पाठीमागचा इन्सिजन साईट दाखवते. ओके. तर हे जे काही इन्सिजन एकदम बारीक जो केलेला आहे तो इथं आहे आणि बाकी कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि जे काही इन्सिजन असतात ते अंडरवेअरमध्ये लपून जातात. तशा पद्धतीनं आपल्याला ऑलमोस्ट एक 5 महिन्यानंतर पण एकदम चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आणि ह्यांना हा रिझल्ट वाढवण्यासाठी ते भविष्यामध्ये एक्सरसाइज केल्यावरती त्यांना आणि जास्त डेफिनेशन येऊ शकते. लायपोसक्शन संदर्भात जर तुम्हाला आणि काही इन्क्वायरीज असतील, तुम्हाला असेच रिझल्ट बघायचे असतील आणि त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला पण फॉलो करा. धन्यवाद.